मला अतिशय आनंद वाटतोय का आज या फेसबुक लाईव्हमध्ये बहुजन संघटक या पेजवरती मला बोलण्याची संधी मिळाली आणि अतिशय आनंदाची गोष्ट ही वाटते की यामध्ये आज मला जेवढं माहीत आहे आणि जिथपर्यंत मला जे संविधान समजलेलं आहे मी आपल्या सर्वांसमोर ते सादर करणार आहे. मी थोडक्यात माझा परिचय देऊ इच्छितो. माझं नाव अझर शाह आणि मागील 2006 पासून आम्ही संविधानावरती काम करतोय आणि वेगवेगळ्या माध्यमातून संविधानाचा प्रचार प्रसार कसा करता येईल यावर आमचं विशेष लक्ष असतो. बार्टीच्या वतीने आम्ही जवळपास आजपर्यंत 200हून अधिक संविधान इथं लोकांना मोफत वाटप केलेले आहेत. दरवर्षी आम्ही संविधानाला अनुसरून असे वेगवेगळे कार्यक्रम इथं घेत असतो. येवले शहरात, नाशिक जिल्ह्यातील येवले शहरात माझ्या शाळेमध्ये जवळपास एक इकरा अरबी मदरसा म्हणून आमची एक शाळा चालते आणि या शाळेचं वैशिष्ट्य असं आहे की ही मदरसा बोर्डची शाळा आहे आणि या शाळेमध्ये संविधानासाठी आम्ही स्वतंत्र असा एक विषय एक पिरियड ठेवलेला आहे. त्यामध्ये भारतीय संविधान, भारतीय राज्यघटना ही त्या मुलांना शिकवली जाते आणि अतिशय अभिमानाने सांगू इच्छितो की माझ्या मदरसा शाळेमधील विद्यार्थ्यांना 100हून अधिक कलम तोंडी पाठ आहेत. अवघ्या पहिली LKGच्या मुलीला जरी तुम्ही संविधानाची उद्देशिका म्हणायला लावली तरी ते अतिशय स्पष्ट आणि अतिशय सुंदर पद्धतीने त्याचं म्हणजे सादरीकरण करू शकतात. अगदी तोंडी पाठ त्यांना आहेत. तर या पद्धतीने आम्ही संविधानाचे जे तत्व आहेत, जे आपले मूलभूत अधिकार आहेत आणि जे संविधानिक अधिकार आहेत हे लोकांपर्यंत सहज कसे पोहोचतील यासाठी प्रयत्न करतोय. मी अशी अपेक्षा करतो का या संविधानाच्या प्रचार प्रसारासाठी ज्या पद्धतीने आपण सगळे मिळून प्रयत्न करीत आहोत आणि संविधानावर प्रेम करणारे लोक आज माझ्यासोबत इथं लाईव्ह होणार आहेत, तर ह्या सगळ्या लोकांना आपण सर्व मिळून या संविधानाचे संवर्धन करणं फार गरजेचं आहे. त्याचबरोबर याचं प्रचार करणंही फार गरजेचं आहे आणि याच्यासाठी आपल्याला फार मेहनत घेणं गरजेचं आहे. कारण की काय केलं आहे, जाणून बुजून संविधानाकडे दुर्लक्ष निर्माण केलं जातं आहे. संविधानाला किचकट असं स्वरूप देण्यात आलेलं आहे, परंतु अतिशय साधं, सोपं आणि सुलभ असं संविधान आपल्या बाबासाहेबांनी लिहून दिलेलं आहे. मला अतिशय अभिमान वाटतो का लोक मला विचारतात तर तुम्ही संविधानावरती एवढं बोलतात, मग तुम्ही कुराण आणि जे तुमचे धर्मग्रंथ आहे मग त्यांना मानत नाहीत का? तर अशा वेळेस मला हसू येतं आणि खरंच कुतूहल वाटतं का लोकांमध्ये संविधान आणि धर्म या बाबतीत किती अज्ञान पसरलेलं आहे. लोकांना अजूनपर्यंत हेच माहीत नाही का आपले अधिकार काय आहेत आणि संविधानाने आपल्याला कोणते अधिकार दिलेले आहेत. आता रिसेंटली एक मुद्दा खूप चर्चेचा बनलेला आहे आणि माझा आजचा विषय पण तोच आहे, भारतीय संविधान आणि समान नागरी कायदा. आपण जर संविधानाच्या अनुच्छेद क्रमांक 44 जर बघितला तर त्यामध्ये समान सिव्हिल संहिता म्हणजे नागरिकांकरिता एकरूप नागरी संहिता या विषयावरती खूप काही लिहिलेलं आहे आणि त्या अनुच्छेदमध्ये ते समाविष्ट केलेलं आहे. पण होतं काय ना, तर ज्यांच्याकडे संविधानाचं हे पुस्तक असेल तर या संविधानामध्ये अतिशय थोडक्यात त्या विषयावरती माहिती दिलेली असते, परंतु परिपूर्ण माहिती मिळत नाही. मग लोकांमध्ये काय संभ्रम निर्माण करता येतील, त्याचा फायदा कसा उपलब्ध करून घेता येईल हे राजकारणी लोकांना बऱ्यापैकी जमतं आणि मग याचा पूर्ण फायदा घेऊन याच्यावरती मसाला लावून याचा कसा आपण आपल्या राजकीय फंड्यासाठी फायद्यासाठी वापर करू हे या लोकांनी इतकं चांगल्या प्रकारे केलेलं आहे का त्याचं आपण आजपर्यंत बघत आलेलो आहे. टीव्हीवरती आत्ताही दिसेल. जर बघितलं, थोडक्यात जर बघायचं ठरलं तर नुकताच एक प्रकरण गाजतंय, लव जिहाद आणि काहीतरी ते समथिंग श्रद्धा आणि ते आहे. ठीक आहे, श्रद्धासोबत जे झालं ते खूपच दुर्दैवी आहे, त्याबद्दल आम्हाला संवेदना वाटतात आणि दुःखही होतं. परंतु तो आफताब जर नावाने आफताब आहे याचा अर्थ तो मुस्लिमच आहे का? आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट का जर तो मुस्लिम आहे तर मग इथून मागे काय या अशा प्रकारच्या गोष्टी घडल्या नाहीत का? म्हणजेच मागे दिल्लीमध्ये एक घटना घडली होती. एका उच्चाभ्रू डॉक्टराने त्याच्या पत्नीचे जवळपास 70 एक तुकडे केलेले होते आणि त्या फ्रीजमध्ये ठेवून तो वेगवेगळ्या प्रकारे वाटप करत होता. त्यावेळेस उद्रेक नाही झाला. त्याच्यानंतर बिल्किस बानो प्रकरण झाला, त्यावेळेस उद्रेक नाही झाला. पण कुठेतरी विशिष्ट एका जातीला टार्गेट करायचं आणि त्याला अनुसरून आपण कसं आपली राजकीय पोळी भाजू शकू या गोष्टीकडे एक विशेष लक्ष देण्याचं काम सध्या सुरू आहे. आणि याला मध्येच टार्गेट करण्याचं काम म्हणजे काय माहिती का, आम्हाला समान नागरी कायदा हवा आहे. अहो, समान नागरी कायदा हवा आहे, पण त्या समान नागरी कायद्याविषयी तुम्हाला काय माहिती आहे? लोकांना मी विचारतो. भरपूर लोकांना अशी गैरसमज आहेत का समान नागरी कायदा आला म्हणजे आपलं आरक्षण निघून जाणार. परंतु समान नागरी कायदा आणि आरक्षण हे दोन वेगवेगळे विषय आहेत. सर्वात आधी कुठलंही संविधानिक तरतूद करायची असेल किंवा संविधानामध्ये बदल करायचा असेल किंवा त्याच्यात अमेंडमेंट करायचं असेल, घटना दुरुस्ती करायची असेल तर त्यासाठी त्या गोष्टींचा म्हणजेच ते एक प्रक्रिया असते आणि त्या प्रक्रियेला सामोरे जाणे फार गरजेचं असतं. आज रोजी आपण जर बघितलं तर संविधानामध्ये ज्या समान सिव्हिल संहितासाठी म्हणजे अनुच्छेद क्रमांक 44चा जर आपण विषय घेतला तर त्यावर बोलायचं जर ठरलं तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी किती दूरदृष्टी होती हे बघा. आज ज्या काही गोष्टी घडतायत हे त्यांना त्याच वेळेस कळाल्या असतील ना.
का जेणेकरून हे लोक यांच्या स्वार्थासाठी आपला कसा वापर करणार आणि आपल्याला कशा प्रकारे दिशाभूल करतील हे त्यांना त्याच वेळेस माहीत होतं. खरंच ग्रेट व्यक्तिमत्व होतं आणि आम्ही त्याच्या पायाची धूळ पण नाही हो का त्याच्यासारखे होऊ. पण त्यांची जी दूरदृष्टी होती त्या दूरदृष्टीने त्यांनी ज्या प्रकारे संविधानाची निर्मिती केली अतिशय अतिशय मनापासून कौतुक वाटतं. कारण की संविधान निर्मिती करण्यासाठी त्यांनी जे परिश्रम घेतलेत, त्यांनी ज्या पद्धतीने मसुदा समितीच्या अध्यक्षपदावरती त्यांचा जो काम केलं तर हे खरंच कौतुकास्पद आहे. कारण की प्रत्येक गोष्टीवरती बारकाईने लक्ष देणे, त्या कलमाचा अभ्यास करणे, त्याच्यावरती विचार करणे आणि भविष्याच्या दृष्टीने किती म्हणजे आजची जी अवस्था जर बघितली तर खरंच वाटतं का बाबासाहेब तुम्ही जर आज असते ना तर ही परिस्थितीच घडली नसती हो. आणि खरंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इज अ व्हेरी ग्रेट पर्सन. त्यांच्या या संविधानाच्या दूरदृष्टीनेच आपल्याला जो अधिकार दिलेला आहे का आज मी तुमच्या समोर माझं मत सादर करतोय. मला अतिशय आनंद होतो का खरंच जर बाबासाहेबांनी संविधानामध्ये जर आपण अनुच्छेद क्रमांक 29 आणि 30 जर बघितलं, अल्पसंख्याक आणि त्यांच्या संस्थांच्या इथं संवर्धनासाठी ते कायदे आहेत त्यांचा त्याच्यात समावेश करण्यात आलेला आहे. तर त्या गोष्टी जर बाबासाहेबांनी जर त्याच्यात समाविष्ट केल्या नसत्या तर कदाचित मी आज तुमच्यासमोर नसतो, मलाही बोलताही आलं नसतं. आज जे व्यक्ती स्वातंत्र्य आहे, भाषा स्वातंत्र्य आहे, माझं धर्म स्वातंत्र्य आहे, मला तुमच्यासमोर माझे विचार सादर करण्याचा जे अधिकार आहे हे फक्त आणि फक्त संविधानामुळे आहे. आणि त्याच जर संविधानाचा विषय घेतला तर समान नागरी कायदा, आता हा जो विषय आहे हा इतका किचकट विषय आहे का लोकांना त्यांनी पूर्णपणे याच्या बाबतीत दिशाभूल करून ठेवलेला आहे. म्हणजेच काय का सरकारला आज रोजी जर आपण याविषयी जर विचारलं तर ठीक आहे तुम्ही समान नागरी कायद्याविषयी बोलतायत तर तुम्ही त्याबद्दल काही मसुदा तयार केला आहे का किंवा त्याबद्दल काय रूपरेषा असेल ते तुम्ही सांगू शकता का. आणि तुम्हाला हसू येईल असंही घडतं कधी कधी का मी 1-2 व्यक्ती माझ्याकडे असे येतात, बिचारे खूप हुशार आहेत, ते लोक मला म्हणतात संविधानात बदल व्हायला हवा, हे संविधान चुकीचं आहे. मी त्याला विचारलं बाबा तू संविधान कधी बघितला होता रे आणि कसा असतो संविधान हे तुला माहीत तरी आहे का. तो म्हणतो नाही आम्हाला एवढंच माहिती आहे का समान नागरी कायदा यायला पाहिजे जेणेकरून हे आरक्षण बंद होईल, हे लाड बंद होतील, हे अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत. आणि ह्या घटना कशा घडतायत, त्याला कशामुळे आपोआप केला जातोय, कशामुळे त्याला जास्त हवा दिली जाते याचा विचार तरी करायला हवा ना आपण. आणि ह्या गोष्टींची माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचायला पाहिजे. घराघरामध्ये संविधान पोचायला हवा, प्रत्येक मनात संविधान पोचायला हवा. आणि यासाठी प्रत्येक शाळेमध्ये संविधानाला शिकवण्यासाठी तरतूद का करत नाही शिक्षण विभाग, हा एक प्रश्न खूप गांभीर्याने मला पडत असतो. का म्हणून यांनी 3रीच्या पुस्तकात इतिहासामध्ये शिवाजी महाराज घेतलेत, इंग्रज घेतलेत, हे घेतलेत, ते घेतलेत, सगळ्या गोष्टी घेतल्यात, ज्याच्याने जातीयते निर्माण होईल त्या सगळ्या गोष्टी त्यांनी समाविष्ट केल्यात. पण ज्या गोष्टीने, ज्या विषयाने, ज्या पुस्तकाने एक खरा माणूस गुणवत्तेने म्हणजे जन्म घेईल, एक आदर्श व्यक्ती जन्म घेईल, एक उत्तम भारतीय जन्म घेईल, एक राष्ट्रभक्त निर्माण होईल, ते म्हणजे भारतीय संविधान, त्याला का ते झाकण्याचा प्रयत्न करतात हे खरंच कळत नाही. कदाचित याला कारणीभूत आपल्या संविधानाच्या अनुच्छेद क्रमांक 17 आणि 18 असू शकतात बरं का. कारण की एका विशिष्ट वर्गाला नक्कीच वाटतं का मी आणि माझं वर्चस्व, माझं धर्म, माझं व्यक्तिक एक विशिष्ट असलेला समाज हा नेहमी यांच्यावरती सत्ता गाजवेल आणि लोकांना कुठेतरी बांधून ठेवेल. परंतु बाबासाहेबांनी बहुजनांच्या हितासाठी आणि या संविधानाची जी निर्मिती केली खरंच खूप अलौकिक अशी याची निर्मिती केली आणि खूप दूरदृष्टीने विचार केलेला आहे. आज 50 ते 70 वर्ष होत आलेत. 1949 रोजी बाबासाहेबांनी संविधान लिहिलं, आज 2022 आलंय, 70-75 वर्ष गेलेत. परिस्थिती काळ गेला, परिस्थिती बदलली नाही, अजून परिस्थिती तीच आहे. एक वर्ग जो सदैव हा विचार करत असतो का हे संविधान कशा पद्धतीने मला बदलता येईल किंवा काहीतरी मोडतोड करता येईल, कुठेतरी याच्यात आम्ही काहीतरी असा विशिष्ट बदल निर्माण करू का जेणेकरून हे संविधान त्यांना बदलता येईल. त्यांना संविधान बदलायचं आहे आणि ते संविधान बदलण्यासाठी ते परिपूर्ण रात्रंदिवस प्रयत्न करतात. पण ते शक्य नाही, कारण की जगातील सर्वात मोठं संविधान आपल्या देशाचं आहे, लिखित स्वरूपातील संविधान आपल्या देशाचं आहे. आणि हे सगळं लिहिणारं एकमेव व्यक्तिमत्व म्हणजेच महामहिम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. खूप दूरदृष्टीने त्यांनी तो विचार केला आणि सगळ्या गोष्टींचा यात समावेश केलेला आहे. मला यामध्ये आता ज्या पद्धतीने आपला आजचा जो विषय आहे त्याकडे आपण वळायला हवं असं मला वाटतं. तर आता रिसेंटली जर आपण बघितलं तर न्यायाचा जो भाग आहे समान नागरी कायदा म्हणजे हा कुठेतरी न्यायाला अनुसरून आहे. आणि यामध्ये काय आहे का ज्या पद्धतीने प्रत्येक राज्य आहे, तो संघराज्य असेल, राज्य असेल, त्या राज्यामध्ये प्रत्येकासाठी एक उत्तम उदारमतवादी विचारधारेने प्रभावित असलेली आणि त्याचा नागरिकांना एक चांगला फायदा होईल अशी संहिता लाभावी, त्यासाठी राज्याने प्रयत्नशील असावे, प्रयत्न करावे. या मूळ उद्देशानेच हे अनुच्छेद क्रमांक 44 आहे, ज्याचं नाव आहे नागरिकांकरिता एकरूप नागरी संहिता. आता यामध्ये संहिता
आणि कोड याच्यात फरक आहे बरं का. हे संहिता म्हणजे काय का कुठेतरी ज्यावेळेस एखादा कायदा निर्माण केला जातो त्यापूर्वी एक त्याचं बिल तयार केला जातो, एक मसुदा तयार केला जातो, त्याला संहिता असे म्हणतात. पण त्याच पद्धतीने जर आपण बघितलं, जर आपण त्याचं हे बघितलं युनिफॉर्म सिव्हिल कोड, तर एक समान नागरी संहिता येते. आणि त्याचाच जर बदल कायद्यामध्ये करायचा असेल तर तो लॉमध्ये तरतूद केला जातो. म्हणजेच समान सिव्हिल म्हणजे कॉमन सिव्हिल लॉ एक पद्धतीने जर आपण त्याला म्हणूया, युनिफॉर्म सिव्हिल लॉ हा शब्दही त्याला परिपूर्ण असा कायद्यानं असतो. तर कायदा आणि कोड याच्यात फरक आहे बरं का. संहिता वेगळी, कायदा वेगळा. आणि या लोकांचं म्हणणं असं आहे की आम्हाला समान नागरी कायदा हवा आहे. पण संविधानाने जर प्रत्येक राज्याला तो अधिकार जर दिलेला आहे तर हे कशा पद्धतीने हे करतील. त्यानंतर अजून एक महत्त्वाचा विषय म्हणजे काय का हिंदू कोड लॉ वेगळा आहे, त्याच पद्धतीने हिंदू कोड बिल वेगळा आहे, मुस्लिम लॉ वेगळा आहे. आणि या सगळ्या गोष्टींचा त्यांना कुठेतरी एक भांडवल करायचं आहे, लोकांना दिशाभूल करून ठेवायचं आहे. का म्हणून हे लोक रोजगाराकडे बघत नाहीत, का म्हणून हे लोक शिक्षणाकडे बघत नाहीत, का म्हणून हे लोक आरोग्याकडे बघत नाहीत. पण यांना यांच्या एका एमकडे विशेष लक्ष देऊन काम करायचं आहे. आणि तो एम म्हणजे यांचा काय आहे का यांना सत्ता हवी आहे आणि सत्तेमध्ये येऊन यांना संविधानात काहीतरी बदल घडवायचे. त्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील आहेत. मित्रांनो, एक गोष्ट फार काळजीची आणि गरजेची वाटते, ती म्हणजे अशी का जर आपण सर्वांनी मिळून संविधानाकडे जर विशेष लक्ष दिलं नाही ना तर नक्कीच एक दिवस असा येईल, फ्रंट पेज आपला असेल, नाव बाबासाहेबांचा असेल, आतमधला जो मजकूर असेल ना हे लोक नक्कीच बदलून टाकतील. त्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. आणि खरंच कौतुक वाटतं बहुजन संघटक या पेजचा का यांनी नियमित वेळ दिला आहे, त्या सगळ्या गोष्टींसाठी ते परिश्रम घेत आहेत. आणि यांच्यासाठी म्हणजेच माझ्यासाठी तर शब्द कमी पडत आहेत यांचं एवढं कौतुक करावं. कारण की यांनी ज्या पद्धतीने आज जागरूकतेसाठी प्रयत्न उचललेले आहेत, अशा सर्व ज्या संघटना आहेत, ज्या चळवळी आहेत, ज्या संस्था आहेत, यांनी सगळ्यांनी एकत्र येणं फार गरजेचं आहे. आणि आजच्या ज्या परिस्थिती राजकीय परिस्थितीत जर बघितलं तर संघटनांनी संस्थांनी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सत्य बोलण्यासाठी पुढे यायला हवं. जे असंविधानिक गोष्टी घडत आहेत त्याच्यावरती आवाज उचलायला हवा, कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता. कारण की मित्रांनो लक्षात ठेवा, आज जर आपण गप्प राहिलो, आज जर आपण विरोध निर्माण नाही केला तर तो दिवस नक्कीच येईल. त्या दिवशी आपली परिस्थिती एक अशा पद्धतीने होऊ शकते का तुम्ही संविधानासाठी आणि आपल्या हक्कांसाठी आज जो आपण विचार करतो ती गोष्टच आपल्याला मिळणार नाही. आपलं टार्गेट केलं जाईल, एका विशिष्ट वर्गाला टार्गेट केलं जाईल आणि त्या टार्गेटमध्ये आपण असणार आहोत. उद्या माझ्या मुलांचं भविष्य कसं होईल, माझ्या येणाऱ्या पिढीचं भविष्य कसं असेल याचा जर विचार करायचा असेल तर त्या दूरदृष्टीने जेवढ्या त्यागाने जेवढ्या परिश्रमाने बाबासाहेबांनी प्रयत्न केलेले आहेत तेवढे सगळे प्रयत्न आपल्यालाही करणे गरजेचं आहे. आपल्याला जागरूक राहणं गरजेचं आहे, आपल्याला त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आता यामध्ये जर आपण बघितलं तर समान नागरी कायदा यामध्ये काय तरतूद केलेली आहे, काय पद्धतीने समान नागरीसाठी शासनाने म्हणजेच संविधानाने जे अधिकार दिलेले आहेत त्याबद्दल माहिती असणं फार गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाची भूमिका काय आहे ते पण आपल्याला कळायला हवं. कारण की सगळ्यात महत्त्वाचा विषय सर्वोच्च न्यायालयाला अनुसरूनच समान नागरी कायदा आहे. कायदा समान नागरी कायदा हा कोर्टाशी अनुसरून आहे, कुठल्याही प्रकारच्या आरक्षणाशी किंवा शिक्षणाशी किंवा कुठल्याही प्रकारच्या गोष्टीला त्याला कुठल्याही प्रकारची धारा नाही. आणि या दिशाभूल करणाऱ्या लोकांच्या या प्रवृत्तीला आपण उत्तर देणं फार गरजेचं आहे. ते कुठेतरी म्हणतात का आम्हाला एक लव जिहाद हे करायचं, धर्मांतराच्या गोष्टी जे धर्मांतर होतं आहे सध्या त्याच्यावरती प्रतिबंध निर्माण करायचं आहे, कुठेतरी काहीतरी एक म्हणजे जेणेकरून एका विशिष्ट समाजाला टार्गेट करायचं आणि जोपर्यंत त्यांचा आपण हे करत नाही, सर्वनाश करत नाही किंवा त्यांना आपण शिव्या देत नाही त्यांचा दिवस जात नाही. कुठेतरी एक दिवसही असा जात नाही का त्या दिवशी हे लोक त्या धर्माला त्या लोकांना टार्गेट करणार नाहीत. आता आपण जर याच्यामध्ये बघितलं का ज्या पद्धतीने कौटुंबिक हिंसाचार होत आहेत त्यांना न्याय मिळवून द्यावे किंवा त्या कौटुंबिक हिंसाचाराच्या व्यतिरिक्त जे देशावर येणारे अतिक्रमण आहे, अतिरेकी लोक आहेत, त्यांच्यावर होणारे कायदे आहेत, त्यांना देण्यात येणारी शिक्षा जी आहे त्याचा समावेश या समान नागरी कायद्यामध्ये आहेत, या अनुच्छेद क्रमांक 44 मध्ये आहे. आणि त्या गोष्टी आपल्या सर्वांपर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे माझ्यासाठी तो म्हणजे काय का ज्या प्रमाणे आता आपण जर विशेष बघितलं तर मला अतिशय हे वाटतं का आपण जर बघितलं का प्रत्येक धर्मात एका कायद्याला मान्यता असते आणि त्या धर्मासाठी त्याची ती कायद्याची रचना भारतीय संविधानाने केली आहे. म्हणजेच
धर्माने आपापल्या स्वातंत्र्य मान्यता आहेत, म्हणून आपल्या देशात व्यक्तिगत कायदे राज्यनिहाय धर्मनिहाय इतकेच काय तर एकाच धर्मात असलेल्या मान्यतानिहाय देखील बदलात आपल्या देशात विविध जाती जमाती धर्म आणि संस्कृतीनुसार हा वैयक्तिक बाबीचा वेगवेगळे कायदे आहेत. आता या वेगवेगळ्या कायद्यांमध्ये जर आपण बघितलं तर पारसी लोकांसाठी पारसी मॅरेज अँड डिवोर्स ॲक्ट 1936 एक त्यांनी निर्माण केलेला आहे. ख्रिश्चन समाजासाठी इंडियन ख्रिश्चन मॅरेज ॲक्ट 1872 आहे. शीख समाजासाठी आनंद मॅरेज ॲक्ट 1909 म्हणजेच 1909चा हा कायदा आहे, तो त्यांनी केलेला आहे. मुस्लिम समाजासाठी मुस्लिम पर्सनल लॉ म्हणजेच शरीयत ॲप्लिकेशन ॲक्ट 1937 आहे. त्याच पद्धतीने जर आपण बघितलं तर यात मुस्लिम कायद्यामध्ये बौद्ध जैन शीख धर्मियांचा देखील समावेश करण्यात आला आहे बरं का. म्हणजेच जर आपण हिंदू जर बघितलं हिंदू कास्ट हिंदू मॅरेज ॲक्ट किंवा हिंदू सिव्हिल कोड जर आपण बघितला तर यामध्ये बौद्ध जैन शीख धर्मियांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. पण ते वेगवेगळ्या कायद्यानुसार त्यांचे दावे सादर करू शकतात त्या वेळेला अनुसरून किंवा त्या परिस्थितीला अनुसरून जो आपला वकील त्यांना ज्या पद्धतीने गाईडलाईन करेल त्या पद्धतीने ते लोक ते दावे त्या पद्धतीने सादर करू शकतात कोर्टासमोर. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता हिंदू मॅरेज ॲक्ट 1955 जो आहे त्यानुसार आणि हिंदू डिवोर्स ॲक्ट 1955 हे जे दोन गोष्टी आहेत. त्यानंतर हिंदू मायनॉरिटी अँड जेंडरशिप ॲक्ट 1956, हिंदू ॲडॉप्टेशन अँड मेंटेनन्स ॲक्ट 1956 असे विविध धर्म आणि संस्कृतीनुसार वेगवेगळे कायदे आहेत. आपल्या घटनाधारकांना म्हणजे अनुच्छेद क्रमांक 44च्या माध्यमातून समान नागरी कायदा अपेक्षित आहे. पण मला एक सांगा, जर समान नागरी कायद्यासाठी आम्ही अट्टहास धरला आहे तर कोणता असा व्यक्ती असेल मुस्लिम व्यक्ती का त्याला त्याच्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न हिंदू पद्धतीने झालेलं आवडेल, किंवा असा कोणता हिंदू व्यक्ती असेल का त्याला त्याच्या मुलीचं लग्न किंवा मुलाचं लग्न मुस्लिम पद्धतीने झालेलं आवडेल किंवा एका विशिष्ट पद्धतीने झालेलं आवडेल? असं कोणीच नाही ना. आणि त्यामुळे त्या गोष्टी बोलण्याला सोप्या वाटत आहेत पण करण्याला खूप अवघड आहेत. कारण की त्याची जर अंमलबजावणी करायची जर वेळ आली तर हे शक्यच नाही. ज्या पद्धतीने प्रत्येक धर्माच्या डिवोर्ससाठी म्हणजे तलाक घेण्यासाठी असेल किंवा लग्न करण्यासाठी ज्या कायद्यांची निर्मिती करण्यात आलेली आहे त्या कायद्याला अनुसरून त्यांच्या धर्मसंस्कृती आहेत, धर्माच्या पद्धती आहेत आणि त्यांचा समावेश त्याच्यात करण्यात आलेला आहे. मग या सगळ्या गोष्टी म्हणत असताना हे लोक म्हणतात का जर आपल्याला समान नागरी कायदा हवा आहे मग लग्नाच्या पद्धती सुद्धा तशाच करतील का? हा प्रश्न खूप मोठा आहे. मग संपत्तीमध्ये पण अधिकार त्या पद्धतीने होईल का? किंवा जर तुम्हाला एखादा व्यक्ती दत्तक पुत्र घ्यायचा असेल किंवा एखाद्या मुलाला जर एखाद्या व्यक्तीला दत्तक पुत्र जर घेण्याची तरतूद करायची असेल मग तो त्या पद्धतीने करेल का? या सगळ्या गोष्टी विचार करण्यासारख्या आहेत ना. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये दिशाभूल केल्या जाते समान नागरी कायदा. समान नागरी कायदा हो कुठल्या प्रकारचा समान नागरी कायदा तुम्ही आणणार आहात? त्याची एक मसुदा तर तयार करा. कोणत्या पद्धतीने तुम्ही समान नागरी कायदा सादर करणार आहात, त्याचा अहवाल काय आहे, या गोष्टी आपल्याला जोपर्यंत कळणार नाहीत तोपर्यंत आपण कुठल्याही प्रकारचं यामध्ये समाविष्ट किंवा त्यावरती भाष्य करणं चुकीचं ठरतं आहे. म्हणून समान नागरी कायद्यावर अभ्यास होणं फार गरजेचं आहे. ज्या पद्धतीने आता मी थोड्याच वेळापूर्वी ज्या पद्धतीने तुम्हाला मॅरेज ॲक्ट दाखवले तर या सगळ्या गोष्टींचा समावेश ज्या पद्धतीने करण्यात आलेला आहे. आता जर या सगळ्या गोष्टी झाल्यात त्याच्यानंतर दुसरा प्रश्न येतो पोटगीचा. आता घटस्फोटानंतर पोटगी दिली जाते. आता पोटगीमध्ये मुस्लिम जर व्यक्ती असेल तर त्याला एक विशिष्ट प्रकारची रक्कम एका विशिष्ट कालावधीकरता देणे गरजेचं असतं. त्याच्यानंतर त्याने नाही दिली तरी चालतं, कारण की मुस्लिम महिला हे पुनर्विवाह करू शकतात, दुसरा विवाह करू शकतात. इतर धर्मात पण तशी तरतूद आहे. पण अजूनही हिंदू धर्मामध्ये काही समाज असे आहेत का तिथं पुनर्विवाहाला अजूनही अनुमती नाही आहे. मग या लोकांना जर आपण बोलायला गेलो तर ते एक वेगळं काहीतरी होईल. ते इंटरनल कास्टचं काहीतरी मॅटर येईल. आपल्याला त्याच्यावरती भाष्य करायचं नाही, त्यातला बोलणारही नाही. पण मग हे लोक एखाद्या दुसऱ्या ॲक्टप्रमाणे किंवा दुसऱ्या रिलिजियस प्रमाणे स्वतःच्या धर्मामध्ये बदल करून घेणार आहेत का? कायद्यासाठी तसं करावं लागेल तर ते करायला तयार राहतील का? किती मोठा उद्रेक होईल, किती मोठे वाद होतील, हा विचार करणं फार गरजेचं आहे. आज रोजी आपण जर आता बघितलं, समजा आता मला एक दत्तक पुत्र घ्यायचा असेल, इस्लामिक पद्धतीनुसार मला त्या पद्धतीला सामोरे जाणं गरजेचं आहे. पण त्याला अनुसरून इतर लोक ॲक्सेप्ट करायला तयार आहेत का? माझ्याच धर्मातील लोक, मी जर दुसऱ्या कास्टला रिलेटेड काही गोष्टी करत असेल तर मला विरोध करणारच आणि ते साहजिकच आहे. म्हणजे आजही मी किती जरी बोललो का नाही मी एक भारतीय म्हणून एक सेक्युलरवादी समाजवादी विचाराने पुढे जाणारा व्यक्ती आहे, पण समाज अजूनही तिथंच आहे आणि त्याच विचारधारेला अनुसरून आहे. कोणा एका व्यक्तीला आता बघा ना, हा जो श्रद्धाचा मुद्दा आहे आपताप आणि श्रद्धाचा, ते इतके दिवस सोबत होते, जोड्याने राहत होते, जोडप्याने राहत होते, सगळ्या गोष्टी घडत होत्या. त्यावेळेस कुठं विरोध नाही झाला हो. आणि कुठंतरी ती घटना घडली तर कसा त्याचा राजकीय मर्यादा बनवता येईल आणि कुठे त्याचं राजकारण करता येईल, त्यासाठी त्या बिचारीचा म्हणजेच मेलेल्या व्यक्तीच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम आजचे सरकार करत आहे असं म्हटलं तरी चालेल का? किती वाईट परिस्थिती आहे, किती वाईट विचार झालेत.
हा विचार करणं फार गरजेचं आहे. त्यामध्ये आपण आता अनुच्छेद क्रमांक 44 मध्ये मुख्य गफलत केव्हा येते, जेव्हा त्याचे नामकरण समान नागरिक सीवितेऐवजी समान नागरिक कायदा असे करण्यात येते. आता कारण त्यामुळे घटनाकारकांना अपेक्षित असलेल्या अर्थाचा अनर्थ होतो. कारण की घटनेमध्ये समान नागरिक संहिता लिहिलेला आहे, समान नागरिक कायदा नाही आहे. आणि संहिता आणि कायदा यामध्ये फरक आहे. या गोष्टी डबल टिपल मी रिपीट याच्यासाठीच करतोय तर लोक समान नागरिक कायदा म्हणत असतात, परंतु समान नागरिक कायदा कसा आहे आणि समान नागरिक संहिता काय आहे हे समजून घेणं फार गरजेचं आहे. आता यामध्ये आपण जर विचार केला तर आपल्या विविध जाती धर्म संस्कृती असलेल्या दिवाणी कायद्यातील सर्व वैयक्तिक कायदे संपवून भारतातील सर्व नागरिकांना, मग ते कोणत्याही धर्म जाती संस्कृती कसलेही असले तरी एकच वैयक्तिक कायदा निर्माण करणे असा होतो. अशा वेळी बहुसंख्याक समाजाला मान्य असणारा कायदा इतर अल्पसंख्याक समाजावर लादला जाणार नाही ना. मग त्याच्याने अल्पसंख्याकांच्या हक्कावर कुठेतरी गदा निर्माण होईल, कुठेतरी बाधा होईल, त्रास होईल, त्यांना त्यांच्या मनात असहिष्णुता निर्माण होईल. असं तर होणार नाही ना, याचाही विचार करणं फार गरजेचं आहे. त्याच पद्धतीने आता आपण जे म्हणतो का जसं आपण एक विचार घेणार तर माझ्याकडे ज्या पद्धतीने आजचा जो विषय आहे त्यामध्ये संविधान निर्मितीच्या वेळी जेव्हा समान नागरी संहितेचा विषय आला तेव्हा त्यावर खूप वादग्रस्त चर्चा झाली होती. एका बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासारख्या आधुनिक विचारसरणीचे नेते, तर दुसऱ्या बाजूला सर्व जातीचे धर्माचे विचारधारेशी जुडलेली नेते मंडळी. एकीकडे आधुनिक विचारसरणीच्या गटाला सर्व भारतीय नागरिकांसाठी समान नागरी संहिता असावी असे वाटत होते, तर दुसऱ्या गटाचे मत होते की भारतीय कायदे हे धार्मिक मान्यता आणि परंपरा रीतिरिवाज यांच्या आड येता कामा नयेत. दुसऱ्या गटाचे प्राबल्य संविधान सभेत अधिक असल्याने समान नागरी सीमितेबाबत विषयाचा समावेशक हा भाग 3 मध्ये न होता संविधानाच्या भाग 4 मधील राज्याच्या नीतिनिर्देशक धोरणामध्ये करण्यात आला आहे. आणि हा विषय वादग्रस्त राहण्याचे मुख्य कारण म्हणजे सर्व धर्मियांमध्ये असलेली पुरुष प्रधान संस्कृती. म्हणजे ज्यावेळेस आपण विचार करतो का स्त्रियांना प्रत्येक धर्मामध्ये एक दुय्यम दर्जा निर्माण करण्यात आलेला आहे, तर तो याला खूप आड येत होता. कारण की जर समान नागरी म्हटलं तर स्त्रियांनाही तेवढेच अधिकार द्यावे लागतील जेवढे पुरुषांना दिलेले आहेत. मग कुठेतरी माझा जो पुरुषत्व त्याच्यात आहे तो कुठेतरी आड येतो आणि मग माझ्या पुरुषार्थला कुठेतरी गदा निर्माण होईल, कोणीतरी माझ्यावर अधिकार गाजवेल आणि माझ्यावरती काहीतरी एक गदा निर्माण करण्याचं काम करेल, असं काहीतरी घडतंय. त्यासाठी मला काम करणं फार गरजेचं आहे. आपण जर एक विषय घेतला तर या वैयक्तिक कायद्यामध्ये अंतर्भूत असलेल्या बाबी म्हणजेच लग्न, घटस्फोट, पोटगी, दत्तक, वारसा हक्क या सर्वांची यात विशेष तरतूद आहे आणि ती म्हणजे समान नागरी संहिता. आता आपण या गोष्टीला मला तरी असं वाटतं का नागरिकांची एकरूप नागरी संहिता म्हणजेच समान नागरी कायदा आहे असं नाही. समान नागरी कायदा वेगळा, संहिता वेगळी आणि जाणून बुजून या शब्दाचा वापर व्हायला हवा. आपण नेहमी समान नागरी संहिता हा शब्द वापरायला हवा, कायदा नको. कारण की कायदा जर केला तर कुठेतरी आपल्यावरती एका बहुसंख्याकांचं लोड येईल, बर्डन येईल आणि वेगळंच काहीतरी निर्माण होईल. तर यावर तरतूद करण्यासाठी घटनाकारांनी ज्या पद्धतीने प्रयत्न केले आहेत त्या पद्धतीने आपण सर्वांनी प्रयत्न करणं फार गरजेचं आहे आणि त्या पद्धतीने आपण त्या सगळ्या गोष्टींना त्यांना सहकार्य करणं गरजेचं आहे, त्याचा प्रचार प्रसार करणं गरजेचं आहे. आता ज्या अर्थाने आज रोजी संविधानाची निर्मितीच्या वेळेस त्यांनी जो विचार केला होता आणि त्यावेळेस त्यांना जो विरोध झाला होता त्याचाही विचार करणं आज फार गरजेचं आहे. आणि हे सगळं करता आपण संविधानाचा अभ्यास करणं फार गरजेचं आहे. प्रत्येक घरात ज्या दिवशी संविधान जाईल आणि प्रत्येक विषयावर अनुसरून त्या गोष्टीवर ते अभ्यास करायला सुरुवात करतील तर निश्चितच लोकांमधील गैरसमज दूर होईल, लोकांना परिपूर्ण अशी माहिती मिळेल, लोकांना संविधानिक अधिकार कळतील, आपले मूलभूत अधिकार समजतील. आता ज्या अर्थाने संविधानामध्ये आपण ज्या पद्धतीने संविधानाचा विषय आल्यानंतर एक प्रश्नचिन्ह निर्माण होतो का काय आहे संविधान आणि कसं आहे संविधान. तर जोपर्यंत आपल्या घरामध्ये संविधान येणार नाही तोपर्यंत आपल्याला संविधान काय आहे आणि कसं आहे हे कळणार नाही. त्यासाठी लोकांपर्यंत संविधान पोहोचणं गरजेचं आहे. आज एक दुर्दैवाची गोष्ट अजूनही बोलता लक्षात आली बघा का ज्या अर्थाने आपण बघतोय का संविधानाच्या 42व्या घटनादुरुस्ती अंतर्गत 1973 साली आय थिंक 70 किंवा 73 साली काहीतरी आहे, संविधानाच्या उद्देशिकेमध्ये 3 शब्दांचा समावेश करण्यात आला होता, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता. तर बहुसंख्य ठिकाणी जुन्या संविधानाच्या ज्या प्रास्ताविका लावलेल्या आहेत त्यावर अजूनही त्रुटी आहेत. आता जर आपण नाशिक जिल्ह्यातला विचार केला तर नाशिक जिल्ह्यातील हुतात्मा स्मारक जे आहे आपण आजही जाऊन बघू शकता
त्या कलेक्टर ऑफिसच्या समोरच हुतात्मा स्मारक आहे नाशिक जिल्ह्यात. तर नाशिक जिल्ह्यातला त्या हुतात्मा स्मारकाच्या आतमध्ये जो क्रांतीस्तंभ बांधलेला आहे त्याच्यावर संविधानाची उद्देशिका लिहिलेली आहे आणि त्याच्यात अजूनही बदल केलेला नाही. मग इतके लोकसेवक आले, इतके लोकप्रतिनिधी आले, त्यांना हा विषय समजला नाही का संविधानाची ही जी उद्देशिका लिहिलेली आहे ती चुकीची आहे का बरोबर आहे, त्याच्यावर कधी त्यांनी विचार केला नाही का? हा विषय खूप गंभीर आहे. आणि दुर्दैव आपलं आज 73 वर्ष झालेत, परंतु अजूनही म्हणजे जेवढे शासकीय अधिकारी आहेत किंवा कार्यालय आहेत त्यांना संविधानाची उद्देशिका तोंडी पाठ नसेल. मग हे लोकसेवकांना शासनाने संविधानाची उद्देशिका पाठच करायला हवी हे गरजेचं नाही, पण ज्या प्रत्येक शासकीय कार्यालयाचं जर आपण फ्रंट डोअर जर बघितला किंवा एंट्रन्स बघितलं, त्या ठिकाणी जर मोठ्या स्वरूपात संविधानाची उद्देशिका लावली तर निश्चितच संविधानाचा प्रचार प्रसार होईल आणि चांगल्या अर्थाने लोकांपर्यंत संविधानिक अधिकार त्यांचे समजतील. कारण की ज्या संविधानाच्या उद्देशिकेमध्ये आपण ज्यावेळेस बघतो आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सर्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याचा सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय. आता इथं समान नागरी संहिताचा पूर्णपणे वापर होतो आणि पूर्ण संविधानच आपल्याला जर समजायचं असेल, त्याचा जर सार समजायचा असेल तर तो त्याच्या उद्देशिकेमध्ये आहे. आणि तीच उद्देशिका जर चुकीच्या पद्धतीने आजही उपलब्ध असेल तर ही शोकांतिका आहे. माझ्या मते जवळपास महाराष्ट्र राज्यात 200हून अधिक हुतात्मा स्मारक बांधण्यात आलेले आहेत आणि त्या सर्व ठिकाणी असे क्रांतीस्तंभ त्यांनी बांधलेले आहेत. मग 1970मध्ये हे क्रांतीस्तंभ बांधण्यात आले होते, 72मध्ये क्रांतीस्तंभ बांधण्यात आलेले आहेत. कारण की स्वातंत्र्याचा 25वा रौप्य महोत्सव त्यावेळेस त्यांनी साजरा केला आणि त्याच्या उपलक्षामध्ये यांनी ते क्रांतीस्तंभ बांधले होते. आणि मग त्याच्यानंतर माझ्या मते 1976ला संविधानाच्या उद्देशिकेमध्ये हे बदल घडवण्यात आले, 42वी घटना दुरुस्ती करण्यात आली आणि त्यात हे 3 शब्द समाविष्ट करण्यात आले. आणि हे शब्द समाविष्ट केल्यानंतर त्या लोकसेवकांचा किंवा तेथील अधिकाऱ्यांचा किंवा तिथल्या लोकप्रतिनिधींचा हा मुख्य काम होतं का त्याच वेळेस 1976 साली ज्या अर्थाने संविधानाच्या उद्देशिकेमध्ये बदल घडलेला आहे तर तो बदल दुरुस्त करायला हवा होता आणि त्या पद्धतीने तिथले जे स्टोनवरती जी काही संविधानाची उद्देशिका लिहिलेली आहे ती त्यांनी बदलायला हवी होती. परंतु असं काही घडलं नाही आणि आजही घडलेलं नाही. मग याचं म्हणजे तुम्ही आजही तिथं जाऊन बघितलं तर तुम्हाला ती उद्देशिका चुकीची वाटेल. कारण की ती उद्देशिका वाचतानाच तुम्हाला त्याच्यात समाजवादी धर्मनिरपेक्ष एकात्मता हे शब्द दिसणार नाहीत. आणि जर हे शब्द दिसत नसतील तर ती उद्देशिका पूर्ण होतच नाही. तर माझी आपणास विनंती आहे का आपण सर्वांनी संविधानाच्या उद्देशिकेला व्यवस्थित बघणं फार गरजेचं आहे आणि त्याला समजणं फार गरजेचं आहे. माझ्या मते यामध्ये माझ्याकडे जे पुस्तक आहेत ना 1976ची बघा, 1976ची घटना दुरुस्ती झालेली आहे 42वी आणि त्यामध्ये जो बदल घडवण्यात आला होता त्यामध्ये सार्वभौम लोकशाही गणराज्य हे मजकूर कट करण्यात आले आणि त्यात समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही तर त्यावेळेस समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे शब्द, राष्ट्राची एकता आणि एकात्मता हे शब्द त्याच्यात समाविष्ट करण्यात आले होते. आजही हे शब्द नसलेली संविधानाची उद्देशिका तिथं स्तंभावरती आहे. मग या लोकांनी त्याच्यात जाणून बुजून बदल केला नाही का यांना माहीतच नव्हतं, हे दुर्दैवच म्हणावं लागेल. एवढं बोलून मी थांबतो. आपण सर्वांनी मला वेळ दिला आणि माझं कुठल्या तरी प्रकारचं जे संविधानावरती जे भाषण होतं ते आपण ऐकलं. यामध्ये काही त्रुटी झाल्या असतील तर मी आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि त्याचबरोबर आपणा सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो का आपण सर्वांनी संविधानाच्या प्रचार प्रसारासाठी खूप मेहनत घेणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर आपण प्रयत्नही करणं गरजेचं आहे. ज्या अर्थाने माझ्या शाळेमध्ये एक विशिष्ट मदरसा शाळा असताना देखील आम्ही प्रयत्न करतोय, तर आपणही आपल्या परिसरातील शाळांमध्ये सक्ती करावी. नसेल सक्ती करता येत तर कमीत कमी ॲटलिस्ट त्यांना एवढं तरी म्हणायला हवं की शाळेच्या एंट्रन्सला एक संविधानाच्या उद्देशिकेची मोठी फ्रेम तरी असायला हवी. त्यासाठी तरी प्रयत्न करायला हवेत जेणेकरून विद्यार्थ्यांना संविधान काय हे कळेल, काय म्हणून आपण संविधान वाचतो हे समजेल. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी बहुजन संघटकचे राहुल सरांचे सर्वांचे आभार मानतो. इथंच थांबतो. जय हिंद, जय भारत, जय संविधान.